करण सुर्वे आणि तो झेल आणि या मॅचचे टर्निंग पॉइंट हे दोन होते निश्चितच. आणि खेळ देखील ज्या प्रकारे रंगतदार झाला म्हणजे पैसा वसूल सामना. अभिनंदन टीम वैष्णवी 11 वेल प्लेड. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे सचिन दादा सावले यांच्या ठिकाणी आगमन आहे. युवा उद्योजक आणि त्यांचे स्वागत आपण. आणि या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे ते आदरणीय आमचे सचिन दादा सावले यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण विराजमान व्हा. चला दोन्ही संघांना विनंती आहे की सामना सुरू करा. श्री ब्रदर्स आणि पाटील वॉरियर्स अशी लढत आहे आणि माझ्यासाठी आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या जोडीमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, मॅच आहे श्री ब्रदर्स विपक्ष अजिंक्य योद्धा अशी मॅच आहे. आणि जी मॅच आपण या अगोदर अनाउन्स केली ती मॅच राहिलेली आहे. पहिल्या दिवसातली मॅच आहे डे क्रमांक 2 ची श्री ब्रदर्स विपक्ष अजिंक्य योद्धा. थँक्यू व्हेरी मच. प्रताप सरांच्या माध्यमातून आपण 500 रुपयांचं कॅश पारितोषिक देत आहोत. या विकास दादा, विकास सावळे या प्लीज यायचं इकडे. 500 रुपयांचं कॅश पारितोषिक प्रताप सरांच्या शुभ हस्ते. आमचे कॅमेरामॅन देखील ही क्षणचित्र निश्चितच टिपतील कारण काय खेळ केलाय. येस, इथे मात्र आपण आमचे कॅमेरामॅन देखील फोकस करत आहेत. 9 चेंडूमध्ये 7 चेंडू बाहेर मारले आणि जास्त मात्र या सामन्यामध्ये प्रभाव पाडणारा खेळाडू मी जास्त काही तुम्हाला विचारणार नाही, परंतु या मॅचचे 2 टर्निंग पॉईंट असतील. एक तर रनआउट आणि तुम्ही बाद झालात ते, परंतु 9 मध्ये 7 मारले होते आणि फक्त 4 मारायचे होते. त्यानंतर ती मॅच फसली. काय सांगाल संपूर्ण तुमच्या टीम विषयी आणि जाणीव योद्धा अप्रतिम सामना खेळली. आम्हाला फक्त मॅच जिंकायची होती. स्कोर किती असला तरी आम्ही मारत होतो. आणि शेवटचा प्रश्न विचारेन, आपल्या तालुक्याची प्रीमियर लीग खेळतो आणि ज्या वेळेला लीगमध्ये खेळत असताना विविध गावातील खेळाडू असतात, कसं कॉम्बिनेशन बसवता आणि तुम्ही खेळ मात्र आज अप्रतिम केलाय. कॉम्बिनेशन प्रॅक्टिस वगैरे करून कॉम्बिनेशन बसवून. थँक्यू सो मच. हे होते विकास सावळे या सामन्यामध्ये ज्यांनी विध्वंस खेळ केला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स निलेश मर्डेकर सर. धन्यवाद. धन्यवाद. लवचे जाधव सरांचा आवाज मी आतापर्यंत ऐकला. मॅच चालवली सुरुवात. एका बाजूला पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये आकाश जांभळे आले होते, त्या उठून माघारी गेले. गोलंदाजी मार्क वरतून तालुक्यातले पहिले IAS सनपाने गावचे ओमकार पवार सर गोलंदाजी करतायत डावखुरे हाताने. आणि त्यांनी हा टाकलेला जो बॉल आहे ना त्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. मैदानाच्या आतमध्ये होमगावचे हर्षल मामूलकर आलेले आहेत. मसवे गावचे मंगेश शिर्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला सनपाने गावचे ओमकार पवार सर गोलंदाजी मार्कवरती आहेत. धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती 1 धाव आलेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य योद्धाजला आता या लीग स्टेजचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला पॉइंट टेबल वाढवण्याचा प्रयत्न श्री ब्रदर्स संघ करेल, परंतु हर्षल मामूलकर यांचा फटका फसलाय. लांबी कमी पडली आहे. आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 2 लागलाय अजिंक्य योद्धाज या टीमला. आणि ओमकार पवार यांनी आणखीन एका फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. धक्का क्रमांक लागतोय 2. टीम अजिंक्य योद्धाज या टीमला. श्री ब्रदर्सने खेळ चांगला केला, खास करून सुरुवात दमदार राहिली गोलंदाजीच्या माध्यमातून. एका बाजूला टॉस झाला आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला श्री ब्रदर्स या टीमने. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. तब्बल 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. समितीकडून एक महत्वाची सूचना आलेली आहे. पहिल्या दिवसातला जो एक सामना राहिलेला आहे ना श्री ब्रदर्स आणि पाटील वॉरियर्स, आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. उद्या ठीक 8 वाजता तुमचा सामना सुरू होईल, याची आपण दक्षता घ्या. बॉलर तयार ओमकार पवार सर.
समोरच्या बाजूला लॉंग ऑनला बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान आणि टीम साठी विलास सकपा कॅलिस यांचा हा 6चा लगान. बॉल सीमा पार येतोय तो षटकार. एका बाजूला आपण चर्चा करतो ना की चांगली गोलंदाजी होत होती परंतु हा मोठा फटका आलेला आहे. ओमकार पवार सर हे युवकांसाठी एक ज्वलंत उदाहरण आहे ज्यांनी जीवनामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं, आपलं करिअर घडवलं आणि निश्चित अधिकारी घडणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे सनपाने गावचं ओमकार पवार सर गोलंदाजी मार्कवरती आहेत. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय सरळ 4 धावांसाठी. याही बॉलवरती केलाय वार. मैदानाच्या आतमध्ये कॅलीचा हा एक दमदार फटका. एक पाय पुढे काढला, बॅटने बॉलला दिशा दिली फक्त आणि बॉलने गॅप शोधला. षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या 11 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आहे. ही अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी लाभलेली आहे. प्रशांत दादा निकम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आपण सहर्ष स्वागत करत आहोत. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. काही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे संचालक जावली सहकारी बँक श्री विजय भाऊ सावले यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा उद्योजक सचिन दादा सावले यांचा एक आपण स्नेहपूर्वक सन्मान करणार आहोत. परंतु यावेळेला या बॉलवरती काय घडलंय तर मंगेश शिर्के यांनी बॉल पाठवलाय, एक पाय पुढे काढत सीमारेषेच्या पलीकडे ताकदीचा केला योग्य वापर. बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 येतोय तो षटकार. एका बाजूला या मॅच मध्ये अजिंक्य योद्धा एका वेगळ्या रणनीतीने खेळतोय. बॉलर तयार. आणखीन एक बॉल हवेत खेळलाय आणि अखेरकार बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. पत्रा बजाव स्ट्रोक. मंगेश शिर्के यांच्या बॅटमधून काही सन्मान आपण करत आहोत ज्यांच्या वतीने या स्पर्धेला विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये मंगेश शिर्के यांचा खेळ बहरलेला आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मंगेश शिर्के करतायत. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संचालक जावली सहकारी बँक श्री विजय भाऊ सावले यांचे बंधू युवा उद्योजक सचिन दादा सावले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन टाळ्यांच्या गजरामध्ये युवा उद्योजक सचिन दादा सावले यांचा होतोय स्नेहपूर्वक आदरपूर्वक हा सन्मान. धावसंख्या 25. हा नो बॉल आहे आणि +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 साठी जर आपण चर्चा केली अजिंक्य गोळे जे हातगेगरचे आहे. पुणे जिल्ह्यात खुल्या गटाचं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे. 25 धावा. एका बाजूला मंगेश शिर्के. या मॅच मध्ये या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी तो अनुभव कृतीमध्ये आणलाय. आक्रमण केलंय. वेगळं करण्याचा प्रयत्न. नो बॉल हा आणि पंचाने सांगितलं की आता हा तर बॉल पुन्हा टाकावा लागेल. एकच सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल कारण यष्टांच्या पाठीमागे हा बॉल ओमकार पवार सरांनी अडवलेला आहे. मंगेश शिर्के यांनी हवेत जंप मारली. एक निखळ स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं कारण अशा बॉलला ते प्रत्युत्तर देऊ शकले नाही. चला घाई करा मित्रांनो. आता फ्रीडचा बॉल आहे. 2 बिमर टाकलेले आहेत गोलंदाजी करताना अजिंक्य गोळे यांनी.
चला मित्रांनो, घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि उर्वरित आता काही बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कुणाला आणलं जाईल. ओके, गोलंदाज तेच आहेत, आपण करेक्शन करूया. फ्री हिटचा बॉल आहे. बॉलर तयार. बॅकफुटचा पंच आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 28 धावा. आपण अजिंक्य गोळे यांच्याबद्दल चर्चा करतो, परंतु भूषण गोळे जे खुल्या गटामध्ये क्रिकेट खेळतात, ज्यांनी साताऱ्याचं नाव प्रसिद्ध केलं, यांचं मूळ गाव जर तुम्ही पाहिलं ना तर जावली तालुक्यातलं हातगेगर गाव आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु हा आणखीन एक नो बॉल आहे आणि पंचांनी सांगितलंय की या बॉलच्या पाठीमागे नो +1 अशा 2 धावा स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. परंतु आपण भूषण गोळे यांच्याबद्दल चर्चा करतोय. गेल्या 3 पिढ्या त्यांच्या स्थायिक आहेत सातारा येथे आणि त्यानंतर भूषण गोळे आपण साताऱ्याच्या नावाने त्यांना ओळखतो. एका बाजूला अजिंक्य योद्धाचा खेळ आज बहरलाय. फ्री हिटचा बॉल, गोलंदाज पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. अजिंक्य गोळे लोअर फुल टॉस, समोर खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक येतील का? सिंगलचा प्रयत्न केला, बॉलची फेकी होईल. फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. धावसंख्या धावफलकावरती आहे 31 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 31. या बॉलला ऑन साईडला खेळलंय. एक टप्पा घेत बॉल तलवारीच्या धारणे सीमारेषा चिरतोय. बॉल सीमारेषा पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील 4. येतोय धावसंख्या वाढवणारा हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य योद्धाज काय बॅटिंग केले आणि काय खेळ केलाय. कंपॅरिझन जर तुम्ही 2 सामन्याचा पाठीमागचा आढावा घेतला तर या मॅच मध्ये अजिंक्य योद्धाजने सुरुवातीला बॅटिंग करता चांगला खेळ केलाय. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. 35 वरती 2. खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा दिलीये मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक येतील का? हो, आलेले आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ आता समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना 37 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. एका बाजूला आता धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करावा लागेल. खास करून श्री ब्रदर्सला या स्पर्धेमध्ये मोठी संधी आहे. परंतु एका बाजूला अजिंक्य योद्धाजने आतापर्यंत 2 सामने खेळले, ते त्यांनी गमावलेले आहेत. परंतु एका बाजूला शेवट गोड करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये होईल का? आणि निश्चित ज्या प्रकारची माहिती मिळते, जर अजिंक्य योद्धा जिंकला तर जर अवलंबून राहावं लागेल. म्हणजे अजिंक्य योद्धाजला ही संधी नाकारता येऊ शकणार नाही. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, कारण लीग स्टेज मध्ये तुम्हाला दुसऱ्या संघांवरती आधारित राहावं लागतं. पॉइंट टेबल सेम झालं आणि जर एका संघाला पुढे न्यायचं असेल तर सुपर ओव्हर होणार आहे. उजव्या स्त्रीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलंय की दिशाहीन आहे, +1 आहे. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मंगेश शिर्केचा फटका आहे मित्रांनो. नाथ खुळा, बॉल सीमा पार, षटकार.
हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषा पलीकडे झालंय 6 धावेंसाठी. मंगेश शिर्के बॅक इन फॉर्म. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आता हा डॉट आलाय. मंगेश शिर्के यांना आता ती जुनी लय गवसली असं म्हणायला काही हरकत नाही. तो सूर त्यांना गवसलाय. अखेरकार मंगेश शिर्के यांच्या बॅट मधून तो हेलिकॉप्टरचा स्ट्रोक आला. मन हरकून टाकणारा फटका होता. उसळणारा बॉल. पंच सांगतात की पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती जयेश आहेत. क्षमता जयेश यांच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी करू शकतात परंतु आज करावा लागेल. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत. ओव्हर नंबर 3चा हा थरार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळतोय. डॉट येतोय. कोणतीही धाव आता मिळणार नाहीये. काही बॉल दिशाहीन, काही बॉल चांगले, काही बॉल भागणे, अशा प्रकारचं विश्लेषण आपण या षटकाचं करूया. परंतु ही अनुभवी जोडी अखेरकार चालायला सुरुवात झाली. आणि जर तरची आपण चर्चा करतोय की या ग्रुपमध्ये प्रत्यक्षात पॉइंट टेबल कसं असेल ज्यावेळेस हा सामना संपेल हेही पाहावं लागेल. त्यामुळे कुणाला संधी आहे, कुणाला संधी नाही, याची चर्चा निश्चित होईल. आज तुम्हाला त्याचा अपडेट मिळेल. या बॉलच्या पाठीमागे आता कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव बॉल आलाय. चांगली गोलंदाजी जयेश आता करतायत मैदानाच्या आत. संघासाठी 4 बॉल टाकलेले आहेत. 10 धावा खर्च केलेले आहेत. 2 बॉल टाकायचे आहेत. पाऊस आलाय आणि या पावसामध्ये आता करायची आहे बॅटिंग. ऑन साइडला बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. एक सिंगल धाव मिळेल. आपटलेला बॉल. दिशा दिली या बॉलला. फक्त एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये अंकित केल्या जातील. 50 धावा धाव फलकावरती. अजिंक्य योद्धास बॅटिंग करताना अर्धशतक टीमचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अवघ्या 2.5 बॉलमध्ये, म्हणजे 2.5 बॉलमध्ये या धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. आणि मंगेश शिर्के 13 बॉल खेळत असताना 25 वरती बॅटिंग करतायत. जयेश यांचा हा पुढचा बॉल. एक पाय हवेत घेतला आणि त्यानंतर नटराज मुद्रा फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत मंगेश शिर्के. मसवे आहे त्यांचं गाव. नटराज मुद्रा फटका खेळला. एक पाय हवेत घेतला आणि एका पायावरती संपूर्ण शरीराचं नियंत्रण घेतलं आणि बॉल पाठवला सीमा पार. 56. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी. एका बाजूला कॅलिस 16 वरती, मंगेश 31 वरती. आता मंगेश यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्क वरती गाव करंजे. गोलंदाजी मार्क वरती गणेश शिर्के षटक क्रमांक 4 साठी आलेले आहेत. गणेश शिर्के चांगली गोलंदाजी करू शकतात. अनेक वेळा 1 गाव 11 मध्ये चांगली गोलंदाजी केली. आज प्रीमियर लीग मध्ये चमकावं लागेल. समोर आहेत म्हात्याचे कॅलिस. 56 धावा, त्याच्यामध्ये 31 धावा मंगेश शिर्के, कॅलिस 16. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल का? तर हो. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. आज मंगेश शिर्के यांना ती संधी आहे. मंगेश शिर्के अर्धशतक पूर्ण करतील का? अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीप मिड विकेटची कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, हे सीमारेषे लगतचं असणारं क्षेत्ररक्षण बॉलर तयार. पंचांनी सांगितलं की बॉल दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईड येतोय. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे? जर या सरासरीने अजिंक्य योद्धाने धावा बनवल्या
तर 92 धावा कमीत कमी हा संघ बनवू शकतो असं प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे. खोल टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर खेळू शकले नाही, परंतु धाव घेण्याचं चातुर्य या ठिकाणी दाखवलं आणि ती धाव पूर्ण केली आहे. 22ची आहे असं पंच या ठिकाणी कळवत आहेत. ती धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. समोर खेळलेला बॉल लॉंग ऑफला खेळाडू आहेत, परंतु अखेरकार ते येणे अगोदर बॉलने सीमारेषा तोडलीये. सरळ 4 धाब्यांसाठी चौकार. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका विलास सकपाळ यांच्या बॅटमधून आलाय. हा चौकार समोरच्या बाजूला टायमिंग प्रॉपर केलं आणि क्षेत्ररक्षक येणे अगोदर बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धाब्यांसाठी बॉलर तयार आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. महाते गावचे कॅलिस इथे माघारी. चला घाई करा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत महाते गावचे साहिल दळवी. मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटचा 2 बॉलचा खेळ आता बाकी आहे. श्री ब्रदर्स विपक्ष तुम्ही मॅच पाहत आहात. अजिंक्य योद्धाच अशी ही लढत आहे. या दोन्ही नावांबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चा करूया. समोरच्या बाजूला खेळलेला फटका कव्हर्सला खेळाडू आहेत का तो आहेत, परंतु शॉर्ट कव्हरलाच बॉल अडवला कारण बॅकअपला खेळाडू पाठीमागून येत होते. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळाले, परंतु आज मंगेश शिर्के यांना संधी आहे. 31 वरती बॅटिंग करतायत. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि खास करून गणेश शिर्के यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आणि हा टप्पा पडल्यानंतर पाठीमागच्या बाजूला गेलाय. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि षटक क्रमांक 4चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या आहे 65 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आपण चर्चा करतोय की या 2 संघांबद्दल एकामेकासमोर हे 2 संघ येऊन ठाकलेले आहेत. एका बाजूला अजिंक्य योद्धा श्री ब्रदर्स हे 2 संघ एकामेकासमोर शेवटच्या मॅच मध्ये आहेत. आपण श्री ब्रदर्स बद्दल चर्चा करतो की विकास दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा संघ आणि मेढे येथे त्यांचा जो व्यवसाय आहे ब्रदर्स कलेक्शन आणि त्याच व्यवसायाचं नाव या संघाला आहे आणि त्याच नावाने हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेला आहे. दुसऱ्या बाजूला अजिंक्य योद्धास बद्दल आपण चर्चा करतो. हा संघ ज्या नावाने सहभागी झालेला आहे, मराठ्यांची 4थी राजधानी म्हणून अजिंक्य तारा या किल्ल्याची ओळख आहे आणि त्याच नावाने हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेला आहे. जो संघ गणेश दादा निंबाळकर, कविराज दादा परामणे यांच्या मालकीचा आहे. ओव्हर नंबर 5 झाले सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती एका युवा खेळाडू आणलेला आहे ऋषभ. ऑन साइडला बॉल वळवला, अंगावरती येणारा एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न 2 खेळाडू करतील. बॉलची फेकी होईल, एक सिंगल धाव. आज मंगेश शिर्केंची आपण चर्चा केली. 32 वरती बॅटिंग करतायत. 18 धावा दूर आहेत. 4 बॉल बाकी आहेत. 3 बाहेर मारायचे, अर्धशतक पूर्ण होईल. परंतु एका बाजूला जर तर आहे, परंतु ऋषभ चांगली गोलंदाजी करतायत. ही एक जमेची बाजू आहे श्री ब्रदर्स साठी आणि श्री ब्रदर्सला मोठा वाव आहे या प्रीमियर लीग मध्ये कारण त्यांचा आणखी एक सामना बाकी आहे, तो त्यांना खेळायचा आहे पाटील वॉरियर्स विरुद्ध आणि तो सकाळी उद्या 8 वाजता होणार आहे. याची आपण दक्षता घ्या असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. ऋषभ चांगली गोलंदाजी या युवा खेळाडूने चमक दाखवली. आज संधी मिळाले त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. चांगला बॉल, हाही चांगला बॉल.
ऋषभने आता आपल्या नावाची दखल घ्यायला लावलेली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तुम्ही या वयामध्ये येऊन अशा प्रकारची गोलंदाजी करता म्हणजे कमालीचं षटक हाताळलेलं आहे. यंग टॅलेंट आहे आणि निश्चित या कौशल्याचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, 4 बॉलमध्ये अवघ्या धावा किती दिल्या मित्रांनो? 3. हा नो बॉल आहे. पंच सांगतात की फ्रंट फूट नो बॉल आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक अधिकची धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड करावी लागेल. म्हणजे या गोष्टी या युवा खेळाडूला टाळाव्या लागतील. बाकीच्या सर्व काही गोष्टी चांगल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतायत, दिशा चांगली आहे. आता ऑन साइडला चाबुक स्ट्रोक खेळलाय. रापचिक फटका सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. मंगेश शिर्के यांचं आक्रमण या बॉलच्या पाठीमागचा मिळाला मौका. मंगेश शिर्के यांनी दिला ठोका आणि विशिष्ट पोस्ट त्यांची या फटक्याच्या पाठीमागे पाहायला मिळाली. 40 धावांवरती मंगेश शिर्के बॅटिंग करतायत. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला ऋषभने चांगली गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीमध्ये प्रभावित केलं. सुरुवातीचे 3 बॉल अप्रतिम होते, लाजवाब होते. शेवटच्या काही बॉलचा खेळ. ऑन साइडला हाई बॉल मंगेश शिर्के यांनी खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने ओलांडले आता सीमारेषा. बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतील 4. येतोय या बॉल वरती मंगेश शिर्के यांच्या बॅट मधून चौकार. 44 वरती मंगेश शिर्के बॅटिंग करतायत. 6 धावा दूर आहेत अर्धशतकी खेळीपासून आणि एकच बॉल बाकी आहे. खराब क्षेत्ररक्षणाचा दुजोरा मिळालाय. 4 धावेंचा शेवटचा बॉल आणि अखेरकार ऋषभने चांगला बॉल टाकला आणि पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. फलंदाज रनआउट असतील. 79 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती बॅट्समन रनआउट आहे का? ओके, बॅट्समन आउट आहे. 79 धावा आहेत. 80 धावा बनवायच्या आहेत. श्री ब्रदर्स या टीमला याची आपण दक्षता घ्या. येणारे बॉल किती आहेत तर ते बॉल आहेत 30 आणि 30 बॉलच्या पाठीमागे 80 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा करायचा आहे तो आता पाठलाग श्री ब्रदर्स या टीमला. चला, दोन्ही संघाला विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण घाई करा. 80 धावांचं लक्ष आहे. आता सायंकाळचे वाजलेले आहेत 5:31 होत आहेत आणि 17 क्रमांक आता 2 ला सुरुवात होते. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आता टीम श्री ब्रदर्स या टीमला. आवाजामध्ये करूया आपण फेरबदल आणि कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग आणि कशा प्रकारे बचाव केला जाईल या पण ऐकूया. किरण धनावडे सरांचा आवाज या अंतिम 17 मध्ये 80 धावा आणि 30 बॉल.
तर धन्यवाद निलेश सर. मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. श्री ब्रदर्स आणि अजिंक्य योद्धाज मध्ये चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 80 धावांचं जे टार्गेट आहे ते श्री ब्रदर्स या संघाला पूर्ण करायचं आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तर पहिल्या षटकासाठी अजिंक्य योद्धाज या संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैभव सपकाळ. गवडी या गावाकडून एक चांगली गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज मात्र अजिंक्य योद्धासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिलं षटक वैभव सपकाळ. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि अजिंक्य गोळे फलंदाजी मार्कवर आहे. ओहो, थोडीशी खराब सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तर एक धाव आता श्री गणेशा नक्कीच या ठिकाणी झालेला आहे. श्री ब्रदर्स नक्कीच या ठिकाणी एक धाव त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्र नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. एक धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आहे आणि 2 धावा धावफलकावर या ठिकाणी घेतल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक आता जाऊन टेपलेला आहे. 3 या आकड्यावर 3 धावा धावफलकावर आहेत आणि अजिंक्य गोळे पुन्हा एकदा आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. त्याला साथ देण्यासाठी संकेत गोळे. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो उसळी घेणारा नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. याचाच अर्थ पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. अजिंक्य गोळे त्या फ्री हिटचा कितपत फायदा घेईल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. कारण 80 धावांचं जे टार्गेट आहे ते जर त्या ठिकाणी सेट करायचं आहे तर 80 धावा करण्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहे. 80 धावा म्हणजे जिंकण्याचं अंतर कमी करण्यासाठी. ओहो, प्रतिम फ्लायटेड षटकार. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजिंक्य गोळे ब्रँडेड फटका आणि पुरेपूर फायदा त्या नकारात्मक चेंडूचा नो बॉलचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय वैभव सपकाळ याच्या माध्यमातून. परंतु तो काहीसा अडचण त्या ठिकाणी ठरली जाते. हे होणं नक्कीच गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा वैभव सपकाळ. स्ट्राईकला आपण पाहतोय अजिंक्य. ओहो, अप्रतिम फटका. बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. ओहो, तुमच्या पूर्ण टीमचं नाव जरी अजिंक्य योद्धा असलं तरी माझ्या एकट्याचं नाव अजिंक्य आहे असं फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. माझ्या 11 खेळाडू एका बाजूला आहेत आणि एक बॅट्समन एका बाजूला आहे. कारण अजिंक्य योद्धा आणि अजिंक्य गोळे हे कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो, आणि एकच मालक असं आहेत मला तरी वाटतंय की अजिंक्य योद्धाज मॅच हारू द्या जिंकू द्या परंतु त्यांच्या मुखावरची स्माइल. हो, पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आहे. हे नाही करायचंय. नो बॉल, दुसरा नो बॉल या षटकातील पाहायला मिळतोय. थोडंसं दिशा भरकटण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गणेश निंबाळकर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश निंबाळकर या टीमचे ओनर आहेत. पुन्हा एकदा वैभव सपकाळ याचा पुढील चेंडू. ओहो, गोफन घुमवली गेली होती परंतु निर्धाव पद्धतीचा आता कुठेतरी वैभवच्या नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. हा डॉट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि वैभवने नक्कीच या ठिकाणी आता पाहतोय धाव फलक जर आपण पाहिलं तर 17 धावा धाव फलकावर आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर गणली गेलेली आहे. घोषित स्वरूपाची ही धाव. 18 धावा आता धाव फलकावर आहेत. अजूनही एक चेंडू शेष आहे. 18 धावा. थोडंसं महागडं षटक, त्यामध्ये 2 नो बॉल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आणि नो बॉलवर कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढवला अजिंक्य गोळे. वैयक्तिक 15 धावांच्या आक्रमक खेळी 7 चेंडूंचा सामना त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अजिंक्य गोळे ऑन स्ट्राईक. वैभव सपकाळ
हो हो, पुन्हा एकदा स्ट्राईक या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. जर पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉल, तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 2 व्हाईट बॉल, अतिशय महागडे षटक नक्कीच या ठिकाणी. आता आमच्या स्कोअर बोर्डचे रखाने देखील संपलेले आहेत. 10 चेंडू या ठिकाणी खेळले गेलेले आहेत. हो, कार्पेट स्वरूपाचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव तर त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? 2 धावा सुरक्षितरित्या. फेकी पहा कुठे फेकी चाललेली आहे. 3 धावा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. अजिंक्य योद्धा 23 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 23 धावा धाव फलकावर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. दुसऱ्या षटकासाठी विलास सपकाळ, कॅलेस याला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आता थोडीशी धावगती वाढवण्याचा प्रयत्न होतोय का, थोडीशी धावगती कमी करण्याचा प्रयत्न होतोय का, ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. कॅलिस गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु बऱ्याचशा काळानंतर आता संकेत गोळे, मिस्टर PMPL, आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट विरुद्ध द बेस्ट असा सामना. ओहो, व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर एका धावीच्या भरीने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 24 या आकड्यावर. निखिलजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे निलेशजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील ही 2 नावं आहेत. या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025. प्रतिम असा फटका, लाजवाब असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. संकेत गोळे ब्रँडेड फटका. अप्रतिम फलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलकाचा जर त्या ठिकाणी विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 31 या आकड्यावर. 31 धावा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि जावळी तालुक्यातील एक नामांकित जोडी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. अजिंक्य गोळे, संकेत गोळे. अप्रतिम असा फटका ऑफच्या दिशेने हा मारलेला षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम, कारण ऑफच्या दिशेने जे फटके मारले जातात त्याला बनवावा लागतो. तो फटका जात नसतो, तो बनवावा लागतो. तर थोडासा निर्णयामध्ये बदल होतोय का ते पाहूया. नक्कीच या ठिकाणी पंच चौकार घोषित केलेला आहे आणि ह्या 4 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि 36 धावा धाव फलकावर आहेत. महत्वाचं जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर श्री ब्रदर्स यांच्याकडे सलामीला आलेली जोडी अजूनही आबादित आहे आणि अप्रतिम अशी खेळी त्या दोघांची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही गोळे ब्रदर्स या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. ओ लाजवाब स्वीट साऊंड पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका. अजिंक्य गोळे एक अप्रतिम अशी खेळी त्याची पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावर आहेत. 11 चेंडू आणि 28 धावांची. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली आहे, जेल टिपला गेलाय. आता मात्र या ठिकाणी संघ मालक खुश आहे. कोणत्याही प्रकारची विकेट जाऊ द्या,
काही होऊ द्या, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की गणेश निंबाळकर सर एकच व्यक्ती असा आहे की त्याने वेगळं टी शर्ट घातलेलं आहे. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपल्याला निंबाळकरांचा पाहायला मिळतो. संघ मालक स्वतः या ठिकाणी उतरलेले आहेत आणि नक्कीच अजिंक्य गोळे याची एक प्रभावी खेळी, अतिशय सुरेख चांगली खेळी, 12 चेंडू आणि 28 धावांचं योगदान आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याची हो 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 हेच टी व्ही स्क्रीनवर आपण पाहत आहे गणेश निंबाळकर, अप्रतिम. थोड्या थोड्या गोष्टींमध्ये देखील सुख शोधणं कोणाचं जर पाहायचं असेल तर हे गणेश निंबाळकर आहेत. तुम्हाला मी सांगतो, याआधी देखील गणेश निंबाळकर यांचा अजिंक्य योद्धा हा संघ नक्कीच या ठिकाणी सातारा स्टेडियम मध्ये देखील खेळला होता. एकही मॅच जिंकली नाही, परंतु त्यांच्या तोंडावरचं जे स्माईल होतं अप्रतिम आहे. गणेश निंबाळकर, कधी हार मानू नका, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळालाय. मंगेश शिर्के यांनी अप्रतिम फलंदाजी यादी केलेली आहे आणि गणेश निंबाळकर सरांचा जर कोणावर विश्वास असेल ना तर हा मंगेश शिर्के आहे, कारण त्यांनी फलंदाजी तर अप्रतिम केलेलीच आहे, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्या प्रकारचं आज आपल्याला पाहायला मिळेल का परफॉर्मन्स, ते नक्कीच पाहावं लागेल. हो 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 अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आहे. संघ मालक आपल्या बाजूला उभा आहे, एक भिस्त नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू 38 धावांची आता गरज आहे. 16 चेंडू 38 असं समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. 42 धावा धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. ओहो अप्रतिम असा फटका आहे. त्या ठिकाणी आकाश जांभळे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण आकाश जांभळे. आता स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज खेळणं महत्वाचं आहे. हो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलाय, त्यामध्ये सफल झालेले आहेत मंगेश शिर्के. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गणेश शिर्के एकाच गावातील दोन्ही खेळाडू आहेत, प्रत्येकाच्या खूबी त्यांना माहीत आहेत आणि गोल्डन डकचा शिकार आज गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. तिला संकेत ओंबळे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. गणेश शिर्के आतापर्यंत एकच धाव खर्च केलेले आपल्या या षटकामध्ये आणि 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी त्यांच्या षटकातील संपलेला आहे. ओहो उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय पाहतो या प्रकारचं क्षेत्ररक्षण. अजिंक्य योद्धा थोडेसे नाराज नक्कीच या ठिकाणी संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत या क्षेत्ररक्षणावर. मंगेश शिर्के नक्कीच या ठिकाणी भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाचं साथ असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. 47 धावा आता धावफलकावर आहेत. मंगेश शिर्के पुढील चेंडू. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि 49 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 12 चेंडू आणि 31 धावांची आता गरज आहे. 12-31 हे समीकरण आहे. हर्षल महामूलकर याच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज हर्षल महामूलकर यांना गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं आहे. हुमगाव संघासाठी जी गोलंदाजी त्यांची आपण पाहिलेली आहे ती अप्रतिम आहे, परंतु आज अजिंक्य योद्धा संघासाठी नक्कीच या ठिकाणी खरं उतरावं लागेल. 12 चेंडू 31 धावा 31 धावा 12 चेंडू असं हे समीकरण आहे. संकेत गोळे
आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर PMPL 12 चेंडू आणि 31 धावांची आता गरज आहे. हो 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 अप्रतिम गोलंदाजी आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिला चेंडू हाला की आपण पाहिलेला आहे की त्या पहिल्या चेंडूवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी हर्षल मामूलकर यांच्या माध्यमातून अनुभव आहे आणि अनुभव नक्कीच या ठिकाणी आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल मामूलकर यांचा पुढील चेंडू. ओहो सुरेख असा फटका आहे. एक धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत. तत्पर धाव नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि या 2 धावांच्या बरेने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 51 या आकड्यावर. 51. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी ठरवली गेलेली आहे. 51 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हर्षल याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नाही तर 52 धावा धावफलकावर आता घेतल्या जात आहेत. तर हर्षल मामूलकर यांनी जी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी, कारण संकेत गोळे सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी अडकवून ठेवण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम जर हर्षल मामूलकर यांनी केलेलं आहे तर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. तर पुढील चेंडू नक्कीच या ठिकाणी घेऊन येतात हर्षल मामूलकर. ओहो अप्रतिमाचा फटका आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने नाराज केलेला आहे. क्षेत्ररक्षण हालाकी साधारण राहिलेलं आहे अजिंक्य योद्धाच या संघाचं आणि या ठिकाणी 4 धावा घेण्यात आलेल्या आहेत आणि या 4 धावांच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 56 या आकड्यावर. 56 नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर 7 धावा आता नक्कीच या ठिकाणी या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर असणार आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी हर्षल मामूलकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. हालाकी हा चौकार जर त्या ठिकाणी सोडला गेला तर आतापर्यंतची चांगली गोलंदाजी 8 चेंडू आणि 24 धावांची आता गरज आहे. हर्षल मामूलकर यांचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी संकेत गोळे सज्ज आहे. हो प्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली गेली आहे. दोन्ही खेळाडू एका दिशेने पाहायला मिळत आहेत. धावचीत स्वरूपाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलेले आहे. संकेत ओंबळे यांना माघारी परतावं लागत आहे. चला मॅच आता या ठिकाणी आपण पाहतोय अजिंक्य योद्धाज आतापर्यंतची चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. ओमकार पवार हो जावळी तालुक्यातील पहिले IAS खेळाडू या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक चांगले खेळाडू बरोबरच अभ्यासाची जिद्द त्यांच्यामध्ये आहे आणि आज नक्कीच या ठिकाणी श्री ब्रदर्स या संघामध्ये त्यांची निवड झालेली आहे. नॉनस्ट्राइक एंडला आपण पाहतोय ओमकार सरांना. अप्रतिम असा फटका शेवटचा चेंडूवर अप्रतिम असा षटकार लगावला गेलाय. ओहो अप्रतिम अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते. धाव फलकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला 62 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि 18 धावांची आता गरज आहे.
6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू असं समीकरण. 6 चेंडू 18 धावा. शेवटचं शेवटच्या षटकासाठी कोणाकडे जबाबदारी दिली जाते ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. 6 चेंडू ओहो, निखिल यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 18 धावांची आता आवश्यकता आहे. ओमकार पवार फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अजिंक्य योद्धास ओ पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. त्रेसष्ट धावा. ओहो, नक्कीच या ठिकाणी पाहतोय गणेश निंबाळकर यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. ही तळमळ आहे. आपल्या संघासाठी जे योगदान आहे ते अतिशय महत्वाचं आहे. हो हो हो, पुन्हा एकदा या ठिकाणी घोषित बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. एका धावेची भर आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते निखिल यांच्या माध्यमातून. आज 4 चेंडू आणि 16 धावांची आता आवश्यकता आहे. 4 चेंडू 16. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी बीट केलाय. अप्रतिम गोलंदाजी निखिल याची म्हणावी लागेल. निखिल शेलार. हो हो, निखिल अत्यंत अप्रतिम. हो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. पप्पू साळुंके यांच्याकडून दक्षिण जावलीचा वाघ जो आता फिरत होता आठवडाभर सर्वांच्या स्टेटसला. हो, अप्रतिम आहे. खोदून काढलेला हा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. येतोय हा लाजवाब चौकार. हार मानणार नाहीयेत. हल्ले प्रति हल्ले या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. ओहो, आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या चौकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आणून सोडलेला आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आता वरचढ झालेला आहे श्री ब्रदर्स. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 12. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही चेंडू बाहेर घालवावे लागतील. हे मॅच त्या ठिकाणी जिंकायची आहे. 2 चेंडू 12 धावा. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. ओमकार पवार फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निखिल याचा पुढील चेंडू. अप्रतिम अप्रतिम असा षटकार. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार या ठिकाणी आलेला आहे. सहजासहजी श्री ब्रदर्स ही मॅच सोडणार नाहीये. हो हो, 1 चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता आहे. ही मॅच अप्रतिम ही मॅच आहे. या मॅच मध्ये आता रंगत येऊन ठेपलेली आहे. अजिंक्य योद्धास का श्री ब्रदर्स, श्री ब्रदर्स का अजिंक्य योद्धास, 1 चेंडू ठरवणार आहे. कोणता संघ पुढे जाणार आहे ते 1 चेंडू आता ठरवणार आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. दोन्हीकडे प्रेशर आहे. एका बाजूला ओमकार पवार आहेत, दुसऱ्या बाजूला निखिल शेलार आहे. काय होईल नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 6 धावा काढाव्यात लागतील. श्री ब्रदर्स संघाला जर विजय मिळवायचा आहे तर 6 धावा धाव फलकावर येणं अपेक्षित आहे. 6 धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे.
थोडेसे फेरबदल नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अजिंक्य योद्धाच या संघाकडून. एक चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी येऊन ठेवलंय. निखिल घेऊन येतोय हा शेवटचा चेंडू. ओहो काय पाहतोय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवलाय. थोडस प्रेशर आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. ओहो वाईड +1. आता 4 धावांची गरज आहे. प्रेशर ऑन आहे. दिलो की धडकन थांब के रखिये, कारण ही मॅच सहजासहजी संपणारी मॅच नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेली ही मॅच आहे. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावा जिंकवणार आहे श्री ब्रदर्स यांना. 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत अजिंक्य योद्धास या संघाला. चला मॅच अप्रतिम अप्रतिम चाललेली ही मॅच. नक्कीच आजच्या दिवसातील शेवटची मॅच जरी असली तरी क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी वारंवार बदल चाललेले आहेत. 4 धावांची गरज आहे. निखिल शेलार याचा पुढील चेंडू ओमकार पवार. हो ही प्रेशर आहे, हे मॅचचं प्रेशर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेशर मॅचचा प्रेशर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. निखिल शेलार प्रेशर वाली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओ व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता 3 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. ओहो आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदललेलं आहे. मॅच संपता संपत नाहीये. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम असा फटका श्री ब्रदर्स यांनी ही मॅच खिशात घेतलेली आहे. अजिंक्य योद्धा थोडस नाराज या ठिकाणी व्हावं लागतंय, परंतु पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अजिंक्य योद्धाच या प्रीमियर लीग मध्ये असणार आहे याची नक्कीच ग्वाही आहे. तर आताच्या आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरतोय मंगेश शिर्के. 21 चेंडू आणि 44 धावांची आक्रमक पारी, त्याचबरोबर अजिंक्य गोळे सारख्या एक महत्वाची विकेट. त्या कारणास्तव या ठिकाणी या आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मंगेश शिर्के. कम ऑन मंगेश शिर्के यांनी या ठिकाणी यायचं आहे.